आपल्या मुलामुलींसाठी आपण अनुरूप स्थळे शोधताय? आता आपला शोध येथे येऊन संपतो. आता आपली चिंता संपलेली आहे. आपल्या मुलामुलींसाठी अनुरूप जोडीदार शोधण्याचा निवडण्याचं एकमेव केंद्र शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. या संस्थेमध्ये सर्व समाजातील 70,000 पेक्षा जास्त स्थळे नोंदणी असलेले असे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र. संपूर्ण महाराष्ट्रात आणि कर्नाटकात प्रसिद्ध असलेले एकमेव वधूवर सूचक केंद्र म्हणजे शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, ज्यांच्याकडे आहे सर्व समाजातील सर्व जाती आणि पोटजातीतील 70,000 पेक्षा जास्त स्थळांची नोंदणी. आपल्या इच्छेप्रमाणे वर्गवारी करून अनुरूप स्थळे निवडण्याची सुविधा. एक वेळा जोडले जा आणि आपलं जीवन सफल करून घ्या. हजारोंनी याचा लाभ घेतला आहे. आपणही आपल्या मुलामुलींसाठी, विधूर, विधवा, वयस्करांसाठी योग्य स्थळांची निवड करा. एक सुवर्ण संधी घेऊन येत शादीबंधन. आजच संपर्क करा. शादीबंधन वधूवर सूचक केंद्र, लोकसंदेश न्यूज ऑफिस समोर, महाराष्ट्र स्क्रॅप जवळ, 100 फुटी रोड, सांगली. पिनकोड 416416. कस्टमर केअर नंबर 9922864545. आमच्या वेबसाईटवर स्थळे पहा. आमची वेबसाईट आहे www.shadibandhan.in. सांगली जिल्ह्यात गुन्हेगारीला आळा बसावा आणि अवैध शस्त्र बाळगणाऱ्या गुन्हेगारांवर कठोर कारवाई व्हावी या उद्देशाने सांगली जिल्हा पोलीस प्रशासनाने विशेष मोहीम हाती घेतली आहे. जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी आणि अप्पर पोलीस अधीक्षक कल्पना बारोकर यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने ही कारवाई केली. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे पोलीस निरीक्षक संजय कुमार झाडे यांच्या नेतृत्वाखाली पोलीस उपनिरीक्षक महादेव पवार आणि त्यांच्या पथकाने सांगली शहर परिसरात गस्त घालत असताना गोपनीय माहितीच्या आधारे विश्रामबाग पोलीस ठाणे हद्दीतील वानलेसवाडी परिसरात सापळा रचला. यावेळी रेकॉर्डवरील आरोपी गोरखनाथ मारुती कदम वय 42 राहणार वालनेसवाडी सांगली हा कमरेला पिस्तूल खेचून संशयास्पदरित्या उभा असल्याची माहिती मिळाली. पोलीस पथकाने शिताफीने त्याला ताब्यात घेत पंचांसमक्ष झडती घेतली असता त्याच्याकडून एक देशी बनावटीचे पिस्तूल व एक जिवंत काडतूस जप्त करण्यात आले. आरोपीकडे शस्त्र बाळगण्याचा कोणताही कायदेशीर परवाना नसल्याचे चौकशीत निष्पन्न झाले. प्राथमिक चौकशीत आरोपीने हे पिस्तूल स्वतःच्या सुरक्षेसाठी मध्य प्रदेशातील एका व्यक्तीकडून खरेदी केल्याची माहिती दिली आहे. या प्रकरणी विश्रामबाग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास पोलीस निरीक्षक सुधीर भालेराव यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे. आरोपीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला 14 मे 2026 पर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दरम्यान सांगली जिल्ह्यात अवैध शस्त्र बाळगणाऱ्या आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या आरोपी विरोधात स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेची विशेष मोहीम यापुढेही सुरू राहणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले आहे. अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या YouTube चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा.